आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कमलेश सर, राज आणि उद्धव यांच्यामध्ये वारंवार भेटी वाढताना दिसतायत। युतीची घोषणा होणं अद्याप मात्र बाकी आहे। जर राज आणि उद्धव एकत्र येत असतील तर राज्याच्या राजकारणामध्ये काय नेमके पडसाद उमटताना दिसू शकतील? सगळ्यात पहिले प्राची काही गोष्टी समजून घ्यायला हव्या ज्या त्यांच्या भेटी दोघांच्या वाढत आहेत। आता एक गोष्ट तर आपण ठामपणे म्हणू शकतो की त्यांच्यातली राजकीय युती आता औपचारिकता आहे। आपण हे त्यांचं एकत्र येणं जरी ते आपण अनेक नेत्यांना बोलताना ऐकलं किंवा राज ठाकरेंना स्वतःला किंवा उद्धव ठाकरेंना मागे बोलताना ऐकलं असेल, राज ठाकरे वारंवार म्हणतात की हे कौटुंबिक भेट आहे, आजही आईसोबत तिकडे चालू आहे, त्यामुळे ही काय राजकीय भेट नाही वगैरे अशी सगळी चर्चा आपण ऐकतो। पण राज आणि उद्धव ठाकरे दूर का गेले होते हे आपल्याला समजून घेणं त्यासाठी गरजेचं आहे। 2004 साली जेव्हा उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्याध्यक्ष केले त्याच्यानंतर पक्षातली ज्या प्रकारचे राजकीय समीकरणं शिवसेनेतली बदलत होती त्याचा परिपाक म्हणून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, आपला स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला आणि त्यामुळे दोन्ही भावांमध्ये एक प्रकारचा दुरावा होता। प्रॉब्लेम राजकीय कधीच नव्हता दोघांमध्ये, दोन्ही पक्षांची भूमिका एकच होती, मराठीच्या मुद्द्यावरती लढणारे होते, किंबहुना बऱ्याच अंशी हिंदुत्वाचा मुद्दा पाडणारे दोन्ही पक्ष होते, त्यामुळे पक्षाच्या भूमिकेमध्ये कधी प्रॉब्लेम नव्हता। जर कुठली अडचण होती दोघांमधलं जे व्यक्तिगत इक्वेशन खराब झालं होतं त्याच्यामुळेच, अदरवाईज कुठली अशी अडचण नव्हती शिवसेनेमध्ये की राज ठाकरे यांनी आपला चौथा सुभा मांडायचा किंवा दोघांमध्ये दुरावा निर्माण व्हायचा। अर्थात काही वेळा जेव्हा काही कौटुंबिक प्रसंग आले, मग उद्धव ठाकरेंचं आजारपण असेल, बाळासाहेबांचं आजारपण असेल किंवा त्याच्यानंतर बाळासाहेबांचं झालेलं निधन असेल किंवा घरातले काही कौटुंबिक विवाह सोहळे असतील, इथे दोन्ही भाऊ आपल्याला एकत्र येताना दिसले होते, पण ती केवळ फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला येताना दिसले होते। पण आता जे एकत्र येणं आहे, दोघंही बंधू एकत्र येत आहेत, बोलता आहेत आणि एक विशिष्ट राजकीय भूमिका राजकीय पटलावरती मांडतायत दोघे। त्यामुळे आता आपण जर दसरा मेळाव्यामधलं उद्धव ठाकरेंचं भाषण समोर ठेवलं तर उद्धव ठाकरेंनी तिथे एक वक्तव्य केलं होतं की आता एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा वारंवार, आता माझ्या त्या राज ठाकरेंची गेल्या काही दिवसातली दुसरी तिसरी मातोश्रीची भेट असेल गेल्या 2-3 महिन्यातली, त्यामुळे दोन्ही बंधू आता मनाने एकत्र आलेत, त्यामुळे राजकीय प्रॉब्लेम कधी दोघांमध्ये असेल असा 20 वर्षांपूर्वी सुद्धा विषय नव्हता आणि आताही तो नसायला हवा। त्यामुळे एकदा त्यांचं मनोमिलन झालंय की राजकीय युती ही अपरिहार्यता आहे, दोघेही भाऊ एकत्र लढतील। माझी जी माहिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या भेटीगाठी चालू आहे, किंबहुना दोघेही ठाकरे बंधू जेव्हा पहिल्यांदा एकत्र आले होते मराठीच्या मुद्द्यावरती, वरळीला जी त्याची सभा झाली होती, पहिल्यांदा जेव्हा ते एकत्र आले होते तेव्हाच बऱ्याच गोष्टींची औपचारिकता पूर्ण झालेली होती। आता त्याच्यावरती एक औपचारिक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। जागा वाटप असेल किंवा कुठला उमेदवार कोणाचा कुठे स्ट्रॉंग आहे, कुठल्या जागा कोणी लढवायच्या, कुठल्या शहरामध्ये कोण मोठा भाऊ असेल किंवा याच्यातल्या सगळ्या त्या निटीग्रिटीज आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती आता फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। पक्षाच्या नेत्यांना याची कल्पना आलेली आहे, भलेही त्यांच्याशी याबाबत चर्चा झालेली नसेल। पक्षातले जे काही डिसिजन मेकिंग अथॉरिटीज आहेत की उद्धव ठाकरेंच्या काही जवळचे नेते असतील, मग ते संजय राऊत असतील किंवा इतर काही नेते असतील किंवा राज ठाकरेंच्या जवळचे बाळा नांदगावकर आणि इतर मंडळी जी असतील त्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे। पक्षाच्या खाली काडरला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना याच्या सूचना दिल्या जातील। पक्षामध्ये खाली सगळ्यात महत्वाची गोष्ट, इतर पक्षांमध्ये आपण महाविकास आघाडीचा प्रयोग होताना प्राची बघितला होता, महाविकास आघाडी नेते एकत्र आले होते पण कार्यकर्ते खाली एकत्र आले नव्हते। आता तीच स्थिती महायुतीमध्ये आहे, महायुतीमध्ये नेते एकत्र आलेले आहेत पण खाली कार्यकर्ते एकत्र आलेले नाहीयेत। हा एक दोन्ही युतीमधला, महाविकास आघाडी आणि महायुतीमधला एक प्रॉब्लेम आहे। आपण अनेकदा बघतो की आमदार, मंत्री, इव्हन खाली कार्यकर्ते एकमेकांची भिडताना दिसतात तिथे। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत या दोघाही पेक्षा, नेत्यांपेक्षा जास्त उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता आणि याची आपल्याला चुणूक त्या वरळीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा जेव्हा मराठीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमात दिसली। दोघांचेही कार्यकर्ते याच्याबाबत आपण ज्याला चार्जड अप असं म्हणतो की कार्यकर्ते चार्जड अप आहेत। दोन्ही पक्षांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जे राजकीय भाषेमध्ये आपण ज्याला टेंटिंग म्हणतो की दोघा पक्षांना फटका कुठे पडलाय, तर तो एकमेकांच्या ताकदीला फटका तिथे पडलेला आहे। ताकद जी दोन्ही पक्षांची मराठी बहुल भागांमध्ये कमी झालेली आहे त्याचा फटका पडलेला आहे। दोन्ही पक्षांनी स्थिती मान्य केलेली आहे। शिवसेनेने हा अनुभव घेऊन बघितला, मनसेने हा अनुभव घेऊन बघितला, त्यामुळे आता ही औपचारिकता आहे। माझी जी माहिती किंवा जो आपला ज्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं होतं, काही अनौपचारिक बोलणं होतं, त्याच्यामध्ये दिवाळीच्या नंतर जेव्हा निवडणुकांची घोषणा जशी होईल, निवडणुकांच्या घोषणेनंतर काही क्षणातच काही वेळातच आपल्याला त्या युतीची औपचारिक घोषणा बघायला मिळेल। सोबतच आपल्याला जागा वाटप देखील बघायला मिळेल। दोन्ही पक्षाकडनं याची काळजी घेतली जाईल की युतीमुळे जे आपले तिथले स्थानिक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात
ते कुठे होऊ नये आणि इतर पक्षांमधली जी परिस्थिती असेल, तिकीट वाटप जेव्हा होत असतं तेव्हा तिकीट वाटपाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत किंबहुना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्याला याची कदाचित औपचारिकता बघायला मिळणार नाही. पण ही युती होणार आहे. आता हे जवळजवळ निश्चित होत चाललेलं आहे. दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. मनाने एकत्र येणं गरजेचं होतं कारण ते मनानेच दूर गेले होते. राजकीय प्रॉब्लेम दोघांमध्ये कुठला नव्हता. त्यामुळे आता दोघं एकत्र येणं, एकत्र बसणं, कुटुंबाने एकत्र येणं, कुटुंबांनी एकत्रित वेळ घालवणं हे बऱ्याच दिवसांनंतर, बऱ्याच वर्षांनंतर घडतंय. त्यामुळे राजकीय त्याच्यातल्या ज्या गोष्टी असतील त्या केवळ औपचारिकता म्हणून शिल्लक राहतील. पण ठाकरे बंधू, ब्रँड ठाकरे म्हणा किंवा मनसे शिवसेना युती म्हणा किंवा त्याला अजून काय वेगळं नाव दिलं गेलं असेल, महाविकास आघाडीच्या धर्तीवरती एखादी मराठी विकास आघाडी होऊ शकते, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश असू शकतो. या सगळ्या गोष्टी पुढे घडतील, पण त्या केवळ राजकीय औपचारिकता म्हणून आहे. मनसे आणि शिवसेना या आता मनाने एकत्र आलेल्या आहेत. हे जास्ती या क्षणाला महत्वाचं आहे. कमलेश सर, मला याच संदर्भात असा एक प्रश्न, म्हणजे मनाने तर ठाकरे बंधू एकत्र येतातच आहेत, पण राजकीय दृष्ट्या आपण जेव्हा विचार करतो तेव्हा गेली अनेक वर्ष मनसे आणि शिवसेना एका वेगवेगळ्या मतप्रवाहाने चालतायत आणि त्याच वेळेस जर दोन्ही भावांची युती होत असेल तर लॉंग टर्म पार्टनरशिपचा जर विचार केला तर या दोन्ही भावांसाठी काय आव्हानात्मक जास्त ठरू शकेल? सगळ्यात पहिले ना प्राची, तू एकदम योग्य, तू म्हणाली तो मुद्दा योग्य. गेले काही दिवस दोघं वेगवेगळे होते पण मतप्रवाह प्राची वेगळे नव्हते. लक्षात घे, दोघेही पक्ष, मी मगाशी उल्लेख केला की दोघेही मराठीच्या मुद्द्यावरती लढतायत. दोघांकडे एक सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा होता, कधी कधी तो आक्रमक होतो. मध्ये शिवसेनेची ज्या भूमिका हिंदुत्वाबाबत राहिल्यात किंवा मधल्या काळात राज ठाकरेंच्या मशिदीच्या भोंग्यांवरच्या बाबत किंवा हनुमान चालिसाचं वाचन वगैरे या सगळ्या गोष्टींची जी भूमिका राहिलेली आहे, त्यामुळे मुद्दा दोघांचा कुठे वेगळा राहिलेला नाहीये, हे लक्षात घ्या. दोघंही पक्ष एकाच आयडिओलॉजी मधनं जन्माला आलेले आहेत, ती म्हणजे मराठीच्या आयडिओलॉजीवर जन्माला आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय अडचण नाही. आपण राजकीय परिप्रेक्षामध्ये, राजकीय भाषेमध्ये आपण एक नेहमी शब्द वापरतो प्राची, तो कुठला? तो म्हणजे नॅचरल अलाय, नैसर्गिक पार्टनर आपण ज्याला ते म्हणतो. की जसं भाजप शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत, तसं शिवसेना आणि मनसे हे जास्त नैसर्गिक मित्र आहेत. कारण ते दोघंही एकाच पक्षातनं दोघांचं स्टेमिंग आउट झालेलं आहे. दोघंही एकाच मुळातून जन्माला आलेली दोन कोड्या किंवा दोन वेगवेगळ्या फांद्या आहेत. शिवसेनेतनंच तयार झाले, दोघंही बाळासाहेबांच्या मुठीत तयार झाले, किंबहुना एकाच घरात एकाच आडनावाने दोघं वाढणारे बंद आहेत. त्यामुळे राजकीय अडचण त्यांच्या समोर कुठली असणार नाही. जर अडचण असू शकते खाली दुसरी अडचण जी आपण प्रॉबेबली जेव्हा दोन पक्षांची युती होते तेव्हा होते कार्यकर्त्यांची. याचा मी मगाशीच उल्लेख केला की महाविकास आघाडीप्रमाणे किंवा महायुतीप्रमाणे खाली कार्यकर्त्यांची कुठे अडचण नाही, कारण दोन्ही कार्यकर्ते अगदी फार नाही 20 वर्षांपूर्वी जे आता कार्यकर्ते आहेत ते एकत्रितच काम करत होते. आणि मनसे शिवसेनेमध्ये 2-3 कटुतेचे प्रसंग सोडता फार कटुता पण त्यांच्यामध्ये राहिलेली नाहीये. त्यामुळे तो फार विषय असणार आहे. हा, अडचण कुठे असू शकते तू म्हणते लॉंग टर्म मध्ये अडचण असू शकते ती सीट शेअरिंग मध्ये, की जागा वाटप कसं होईल. आता शिवसेनेचं प्राबल्य मुंबईत आहे, ठाण्यात आहे, तिथे कोण तिथे मोठा भाऊ असणार, तिथे जागा वाटपाचं पर्सेंटेज कसं असणार. नाशिकमध्ये मनसेची ताकद जास्त आहे, पुण्यामध्ये मनसेची ताकद आहे, इक्वल ताकद आता दोन्ही पक्षांची पुण्यामध्ये आहे. त्यामुळे मग अशा वेळेस कोण झुकतं माप घेणार, कोण कमी जागा घेणार, सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात. पण माझ्या मते ही फार मोठी अडचण असेल किंवा फार मोठं त्याच्यामध्ये दिव्य दोन्ही पक्षांना पार करावं लागेल किंवा त्याच्यावरनं काही फाटू शकतं अशी परिस्थिती सध्या दिसत नाहीये. त्यामुळे दोन्ही पक्ष आता या भूमिकेत आहेत. दोन्ही पक्ष प्राची गेल्या काही दिवसांमध्ये दोघांनी प्रचंड राजकीय नुकसान सहन केलेलं आहे. मनसेला आपण बघतोय की मनसेची या प्रकारे 2009च्या निवडणुकांमध्ये भरारी घेतली होती, त्याच्यानंतर मनसेचा डाऊनफॉल सुरू झालाय, त्यातनं पक्ष अजून सावरलेला नाही. शिवसेनेने भले 2014ला सत्तेत होती, नंतर 19ला स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री शिवसेनेने केला, पण त्यानंतर शिवसेनेला ज्या एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ज्या प्रकारची परिस्थिती सहन करावी लागली, अक्षरशः पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं. दोन्ही पक्षांनी आता किंवा दोन्ही पक्षांनी म्हणण्यापेक्षा आज आणि उद्धव ठाकरे दोघांनी भरपूर राजकीय वनवास भोगलेला आहे. दोघांनाही राजकीय परिस्थितीचे चटके बसलेले आहेत आणि हाच त्यांना एकत्र आणणारा जो युएसपी आहे, कॉमन त्यांच्यातला कॉमन मिनिमम अजेंडा आपण म्हणू शकतो, की दोघांनी या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांचे दोघांचे हात पोळलेले आहे किंवा जीभ पोळलेली आपण आता म्हणू शकतो. त्यामुळे आता ते ताकही फुंकून पिणार आहेत. त्यामुळे या छोट्या गोष्टींवरनं कुठेतरी निटिग्रिटीजवरनं दोघांमध्ये कुठल्याही प्रकारची त्यात अडचण होऊ शकते असं दिसत नाही. पण जसं मगाशी म्हटलं की आता राजकीय युती ही केवळ औपचारिकता शिल्लक आहे, कारण ज्या मुद्द्यावरनं एकत्र गेले वेगळे झाले होते त्याच मुद्द्यावर आता ते एकत्र आले. तर राजकीय प्रॉब्लेम कधीही नव्हता, अडचण कुठली नव्हती, अडचणी व्यक्तिगत दोघांची होती जी आता सॉल्व्ह झालेली आहेत. दोघे एकत्र येत आहेत, भेटतायत, बोलतायत, परिवार एकत्र येताना दिसतोय, परिवारातले सदस्य एकत्र आपल्याला मिळताना भेटताना दिसत आहेत, परिवारातली दुसरी पिढी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे आपल्याला अत्यंत कम्फर्टेबली बोलताना दिसत आहेत. आणि त्यामुळे ही कुठेही अडचण असेल असं सध्या दिसत नाहीत. आणि जसं मी म्हटलं, पुन्हा म्हणतोय की आता फक्त निवडणुकांच्या तोंडावरती
निवडणुका घोषित झाल्यानंतर ती निवडणुकांच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही घोषणा होते. केवळ याच्यावरतीच ही औपचारिकता शिल्लक आहे. नक्कीच कमलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर केवळ औपचारिकताच बाकी आहे, कारण मनं जुळलेली आहेत आणि ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत चाललेल्या आहेत. चर्चा तर होतच असणार आहेत आणि याच चर्चेअंती आता ही घोषणा नेमकी कधी होते याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.